बाबा मी, आई तू, बाबा मी, होणार ग कोणी येणार ग, होणार ग कोणी येणार ग, आई तू, बाबा मी. चंदन, अरे काय आहे सगळं? अरे काय म्हणजे आता या सगळ्या गोष्टींची गरज लागणार आहे दिव्या. माणसं काही गरज नाही याची. काय म्हणालीस? नाही काही नाही. बरं ऐक, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. मी आजची अपॉइंटमेंट घेतली. का? का म्हणजे काय, अगं आता रेग्युलर चेकअपसाठी आपल्याला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यांना विचारायला नको की तू आता काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, किती आराम करायचा, कसा करायचा, कधी उठायचं, कधी झोपायचं, काय खायचं, काय नाही खायचं. बाप रे बाप दिव्या. चंदन पण पण बीड काही नाही या बाबतीत. मी तुझं काहीच ऐकणार नाही. अरे बघ ना बाहेर ऊन किती आहे, त्रास होईल मला. आज नको. खूप ऊन आहे ना बाहेर. ठीक आहे मग मी उद्याची अपॉइंटमेंट घेतो. चालेल? बरं ऐक ना, इकडे इकडे इकडे. अरे हळू 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 हळू. बस 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 बस. हा हे बघ मी काय काय आणलंय बघ. हे बघ गाडी, सॉफ्ट टॉयज, बस. चंदन काय गरज आहे या सगळ्यांची? अगं आता याचीच गरज आहे सगळ्यात जास्त. अशा खूप खेळण्यांनी आपलं घर भरणार आहे. वेडायस तू, किती आणलंयस हे सगळं? अगं एवढंच नाही, अजून खूप काही घेऊन येणार आहे मी. बरं आणि हे सगळ्यात महत्वाचं, हे पुस्तक तू पूर्ण वाचून काढायचं. हा गर्भसंस्कार. येस. अगं हे पुस्तक वाचल्याने आपल्याला कळेल की आपल्या बाळावर आपण कशा प्रकारचे संस्कार करायला पाहिजे, हो की नाही? हो पण मला पुस्तक वाचायचा कंटाळा येतो. अरे मग नको वाचू, मी वाचून दाखवेल, तू नुसतं ऐक. ओके ओके. हा आणि हे बघ हे बाळाचे फोटो. हा हे सारखं बघत राहायचं तू. म्हणजे कसं आपलं बाळ सुद्धा असं छान जन्माला आलं, असं गोल गुबगुबीत. बघ ना किती छान आहे. बघ याचे डोळे मस्त आहे ना एकदम. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा हे बघ कसलं भारी आहे बघ ना, तोंडावर बोट घालून. काय ग दिव्या, तुला आवडलं नाही का? आवडतंय ना, खूप आवडतंय. खरं? हो. मग हे बघ मी अजून काय आणलंय बघ. हे मोजे किती मस्त आहेत ना. हे हातात घालतात, हे मोजे आहेत. अच्छा हे मोजे आहेत. वाव. पण किती मस्त आहेत बघ ना, किती छोटे आणि क्यूट आहेत ना, मस्त एकदम. आणि हे बघ अजून खूप काही आणलंय मी दिव्या. तुला काय काय दाखवू मी, बाप रे बाप. चंदन ऐक ना, तू जरा अति करतोय सर. काही गरज नाही आहे याची. अगं काहीतरीच करत बस. अगं हिला काय झालं आधी? कोणी येणार ग. अशू, तुम्ही आणखी थोडा विचार करा, कारण त्या घराचे कागदपत्र जगदीशच्या नावावर आहेत आणि आपल्याकडे तर काही पुरावा नाही आहे. आणि असं असताना देखील तुम्हाला ती केस लढायची आहे का? नाही साहेब, विचार कसला करायचा आहे त्यात? तो काका एकदम फ्रॉड आहे. त्यांनी ज्या काही सह्या केल्या आहेत, जे पेपर्स तयार केलेत ना, ते सगळे काहीतरी गडबड घोटाळे करून उलटे सुलटे धंदे करून पेपर्स आणलेत. सो आपल्याला केस करायचीच आहे आणि शेवटी आपण सत्याच्या बाजूनी लढतोय. सो सत्य समोर येणारच आहे. आणि फक्त प्रश्न सत्याचा नाही आहे, त्यांनी ते घर लुबाडलं नाहीये तर आजींच्या आठवणी लुबाडल्यात. शिवाच्या पप्पांनी पै जमा करून ते घर उभं केलंय. शिवाच्या आजीची त्यांची ती शेवटची आठवण आहे आणि ह्यांनी ती लुबाडली. त्यामुळे ते घर आपल्याला परत मिळवणं गरजेचं आहे. पण एक काम करूया अशो, पोलिसांना सांगू जगदीशची परत एकदा चौकशी करायला. ठीक आहे, तुम्ही जर शुअर असाल तर माझी काही हरकत नाही आहे. नाही, आम्ही शुअर आहोत सर. आपल्याला ही केस करणं गरजेचं आहे. शेवटी सत्याच्या मार्गाने लढतोय, बाहेर येईलच सत्य, नाही का? कारण शेवटी सत्याचा विजय असतो आणि तो आताही होईल. बरं आशू, तू घरी जा, मी बोलतो यांच्याशी. हो, तुझी तिथे जास्त गरज आहे. येस. चला भेटूया. थँक्यू. आशूने जसं सांगितलंय तसं आपल्याला केस तर करायचीच आहे. काकू अगं तू ठेव ना, मी वाढते ना. आज सगळं मी करणार आहे. चल मी तुला वाढलंय, तू जेवायला बस. बस बस बस. बर बस तू जेव. कीर्ती, मला असं वाटायला लागलंय ना की किचनचा सगळा ताबा आता तूच घेतलास. काही काय काकू, अगं आपल्या माणसांना खायला करून घालणं याच्यासारखं पुण्य नाहीये जगात.
आणि सगळंच पुण्य काय तुमची सून शिवाच कमवणार? कधीतरी मला पण गमवू दे. बरं आता तुम्ही जेवा आणि काकू मला सांग कसं झालंय ते. दिसतं तरी सगळं छान आहे. आजी पोटभर जेवा हं? काय आता माणसं वाढलीत म्हणून जरा दगदग होते माझी, पण आता एवढ्या माणसांसाठी किती प्रमाण घ्यावं लागतं हे कळलंय मला. कीर्ती अगं हे बरंच झालंय, पण ही सगळी आपलीच माणसं आहेत. पण आता घरात जर पाहुणे आले ना तर त्यांचा सगळा स्वयंपाक तू करायचा. हो हो आता मला काही वाटत नाही आणि आता बास झालं माझं कौतुक. जेवा पटापट, नाही तर सगळं थंड होईल. शिवा जेव. हा काय झालं शिवा? छान झालंय जेवण. अगं आम्हाला पण आश्चर्यच वाटतंय, पण कीर्ती छान झालं. हो आश्चर्य वाटणारच ना. काय कीर्ती ताई? काय झालंय शिवा? सीताई हे जेवण माझ्या आईच्या हातचं. काही काय बोलताय तुम्ही? मी बनवलंय जेवण. आईच्या हातची चव मला बरोबर कळते. मला पण असंच वाटतंय. ते काय आहे कीर्ती? काय म्हणजे खोटं बोलते ती. शिवाला माझं कौतुक झालेलं कधी बघवलंय का? नाही नाही आवडलं असतं ना. कौतुक झालेलं आवडलं असतं, पण ते तुमच्या हातचं असतं तर. शिवानी आई बाद झालात. सीताई हे बघा, हे जेवण माझ्या आईने केलंय आणि हे कीर्तीताईंनी तिला करायला सांगितलं. हे काय आहे? कुठली पद्धत आहे ही वागायची? तुला कळत नाही? तुला करायचं नव्हतं तर तू मला सांगायला हवं होतंस. तू त्या पाहुणे आहेत ते आपल्या घरच्या, आणि मुख्य म्हणजे तुझ्यापेक्षा मोठे आहे. ही कुठली वागायची पद्धत आहे? आई मी काही चुकीचं केलेलं नाहीये. तू उगाच मला बोलू नकोस. एवढे दिवस तुला तुझी चूक कळावी म्हणूनच ही शिक्षा दिली होती, पण तुझ्या काहीही लक्षात आलेलं दिसत नाही मला. नाही आलं माझ्या लक्षात. आई हे बघ, आपल्या घरातल्या माणसांसाठी करायला माझी काही हरकत नाहीये, पण ज्यांचं घर गेलंय, जे आपल्या घरात काही दिवसांसाठी आलेत, त्यांच्यासाठी मी नाही करणार. कीर्ती अगं हे आपलंच कुटुंब आहे. मग आहे ना आपलं कुटुंब, मग करू देत ना काम. काय फरक पडतोय? आणि वस्तीत कामं करायची सवय असेलच त्यांना, मग इथे पण करू देत ना. आणि आता आपलं घर आहे म्हणून नशीब, म्हणून त्यांना इथे एवढ्या मोठ्या घरात राहायची संधी तरी मिळाली आहे. आता सगळं आयतं मिळालंच आहे, तर थोडी कामं पण करू देत ना. इतके दिवस मला वाटत होतं तू सुधारतीस, तुला कळायला लागलंय हळूहळू, पण तुझ्यात अजिबात फरक पडलेला मला दिसत नाही. कीर्ती तू त्यांचा अपमान करतेस आणि त्याचं तुला काहीही वाटत नाहीये. काय वाटायचं या आश्रितांसाठी? कीर्ती म्हणजे एवढे दिवस तुमच्या सगळ्यांसाठी एवढं केलं, त्याचं काहीच नाही. आता ह्या आलेल्या माणसांसाठी मी सगळं करायचंय? काय नोकर वाटले मी तुम्हाला? मला कंटाळा आला या सगळ्याचा. नको वाटतंय मला हे सगळं. संपून टाकेल मी स्वतःला. नाही जाऊ ना मला हे सगळं. कीर्तीताई
कीर्तिताई कीर्तिताई अहो ऐक नाही करायचं मला. आई, मध्ये येऊ नको. तू मध्ये येऊ नको. सांगेल का रे तुला? मध्ये यायचं नाही. मुर्गामध्ये घातलीये का मी? माझ्याच घरात मला काहीच किंमत नाही राहिली. काय जगून करू मी? अहो कीर्तिताई मला यायचं नाही. माझं ऐकून लांब जा तू. तुम्ही मध्ये बोलू नका. तुमच्या मुलीने सगळे पराक्रम करायचे आणि सगळं कुणावर येणार माझ्यावर. मी सहन करायचं कशाला? कीर्ती अगं काय वेडेपण आहे हा? काकू, तू मध्ये बोलू नकोस हं? शांत बस. तमाशा बंद कर हा. तमाशा करते मी तमाशा करते. तुला मुलीची किंमत नाहीये. ही सून तुला जवळची वाटायला लागले, पण एक लक्षात ठेव आई, या घरची सून कधीच मुलीची जागा घेऊ नाही शकत आहे. लक्षात ठेव तू. ऐकून घ्या तुम्ही माझं. कीर्ती आई मध्ये. अहो कीर्तिताई माझं बघायचं मला स्वतःला. तू कशाला आलीस मध्ये? अहो मग काय करायला पाहिजे जरा शांत व्हा ना. बाळा चुकलं माझं. असं नको ना करू. समजूत घे ना. हे बघा कीर्तिताई छोट्या छोट्या गोष्टींवर ना एवढं टोकाला जाऊ नका प्लीज. ऐका हे बघ तुझी जी शिक्षा होती ना ती आजपासून रद्द. फक्त तुला तुझी चूक कळावी एवढाच हेतू होता माझा. हं? रद्द. का थांबवतेस तू मला? थोडा तरी विचार केलास का? तुला काही झालं असं तर माझं काय होणार होतं? नाटकी. सीताई मी तुला घेऊन जातो. हे जातच नाही आणि सगळीकडे वास येतोय. तुला येतोय? कितीतरी घाणेरडा वास येतोय मला. आणि ऐक हे असं पुसून जाणार नाही. तुला ना आंघोळ करावी लागेल. हो मग टॉवेल कुठे? मला काय माहितीये तू बाजूला रे. अरे, अरे माझ्या तोंडाला लागू नकोस. हे बघ मी जाऊन अंघोळ करून येते. शॉवर घेते. शॉवर कुठे? कुठे? माझ्या रूम मध्ये. हा मग माझ्या रूम मध्ये ते चंदन दीप आहे. जाऊन जीव घेऊ करे त्यांचा. ते महत्वाचं आहे का? आता आंघोळ करणं जास्त महत्वाचं आहे ना. जा ना लवकर. हो. एक मिनिट. मला सांग तू हे केलंस तरी का? पण तुला काय वाटलं हे सगळं मी खरंच करणार होते? मी तुला ते करून दिलं असतं. हे पण काय ना, रागाच्या भरात तू काही करू शकतेस म्हणून मला जास्त भीती वाटली. तेच दाखवायचं होतं मला की रागाच्या भरात मी काहीही करू शकते. अगं पण का? का? तिची घाण आली आहे ना आपल्या घरात वस्तीतली. ती वस्तीतली घाण मला आपल्या घरात नकोय. आणि या सगळ्यांसाठी मी जेवण बनवत बसू आता घरी. त्यात मला रात्रीची ना झोप लागत नाही का तर ती दिव्या आणि चंदन आपल्या रूम मध्ये येऊन बसलेत. लायकी आहे त्यांची. हे सगळं मी नाही सहन करणार आहे. त्यामुळे मी आता जे काही केलंय ना त्याचा परिणाम ह्या सगळ्यांवर होणार आहे याची खात्री आहे मला. किट्टू डार्लिंग, तू किती दूरचा विचार करतेस ग. हा नाही खरंच तू माझी बायको आहेस ना. या गोष्टीचा मला कधी कधी एवढा अभिमान वाटतो ना. कधी 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 नाही म्हणजे वाटतो नेहमी. फक्त सांगायची वेळ कधी कधी येते ना. कधी कधी माझ्याशी वाद नको ना घालूस. वास येतोय घाणेरडा खूप. तू आंघोळ करून ये जा बरं. मी आंघोळ करून येते. पण कधी कधी मी बघत नाही, नाही ना तू- तुला. वाचलो बाबा. काय करू शिवा? ही मुलगी असं कसं वागू शकते? ही माझी मुलगी आहे का? आणि हे सगळं मी कोणासाठी करत होते? तिच्यासाठीच करत होते ना. हे बरोबर आहे तुमचं. त्यांना सवय व्हावी म्हणूनच हे सगळं करत होतात तुम्ही. लहानपणापासून तिला जपलं ना त्याची शिक्षा मिळते आज असं वाटतंय मला. काही सहन होत नाही. कशात कसली ऍडजस्टमेंट करायची नाही. उलट सगळ्यांनी इतरांनी समजून घ्यायचं तिला असं वाटतं. आणि हट्टीपणा त्याचं काय करशील? लहानपणापासून अशीच हट्टी होती.
आम्हाला वाटायचं मोठी झाली की हळूहळू हट्टीपणा कमी होईल, पण नाही. तर ते जाऊ दे, आपल्या मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं एवढंही तिला कळू नये. तुमचं बरोबर आहे, पण त्या पण प्रयत्न करत असतील ना. मला तर वाटतंय आई आणि आजी इथे आल्यात ना. शिवा, असं अजिबात बोलायचं नाही. हं, सीताई, तुम्ही कितीही नाकारलं तरी हे बरोबर आहे. बघा ना, आपल्या घरात कोणी तिसरं आलं तर सगळ्यांना ॲडजस्टमेंट करावी लागते ना, आणि त्याचा त्रास होऊ शकतो. स्वतःच्या घरातल्या माणसांसाठीच करते ना. वंदनाताई, आजी हे या कुटुंबाचाच एक भाग आहेत की नाही. आणि सासरी गेली असती तर हे सगळं करावं लागलं नसतं का तिला. त्यामुळे तू असं मनातही आणू नकोस. पण सीताई, ॲडजस्ट तर करावं लागतंय ना. सीताई, हे बघा, आजी आणि आईची दुसरी कुठे सोय होत असेल तर. शिवा, असं बोलायचं सुद्धा नाही. हं, आणि आता मी तुला ओरडू सुद्धा शकते. एक मुलगी माझं ऐकत नाहीये, तूही तसंच करणार आहेस का? या मुलीला अक्कल येऊ दे एकदाची. सीताई, सगळं होईल नीट. तुम्ही नका काळजी करू. शिवा, मी काय म्हणतो, रात्री तुझ्या काकाच्या जेवणात आहे ना झोपेचं औषध टाकू आणि त्याला कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. त्याची तीच जागा आहे. मस्त आयडिया. नको नको, त्या कचऱ्याचा अपमान होईल. नाही, पण निघणार काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि तो मार्ग तूच काढणार. दादा, मारुती दादा. मारुती दादा, तू? मला सगळं माहिती आहे, पण मला हेही माहिती आहे की शिवा खूप हिंमतवाली आहे आणि ती या संकटातून मार्ग काढणार. शिवा, तू तुझं घर परत मिळवणार. आता थांबायचं नाही. अरे पण तू आज असा अचानक इथे कसं काय आलास? गाडी, आपली गाडी झाली बिमार. मग आपल्याकडे कोण आहे डॉक्टर गाडीचा? डॉक्टर शिवा. घ्या. अरे वा वा वा, मारुती दादा एकदम करेक्ट बोलले बरं का तुम्ही. बाकी पाना गँग कशा तुम्ही? आम्ही मस्त, एक नंबर. झकास झकास. स्टेफनी, बिर्याणी कधी खायला देतोय? अरे दादा, कधी पण आता बनू का? बनू का? ए थांबा थांबा, मला सांग मारुती दादा, गाडीला काय झालंय? काय नाही ग, कार्बोरेटर मध्ये थोडा कचरा आलाय. इंजिन पण खूप गरम होतं. मला वाटतं थोडंसं ऑइल पण चेक करावं लागेल. भाई साहब, मारुती दादा, तू गाडीबद्दल एवढं फाडफाड बोलतोयस ना, मला वाटलं गाडी रिपेअर करून टाकशील. मी भाई, डॉक्टरचं काम डॉक्टरकडे, आम्ही कंपाऊंडर, आम्ही फक्त गोळ्या देणार. बरोबर ना? दादा एकदम करेक्ट बोलला तुला. अरे अप्पर, आपण गाडी चालवतो, मग त्याबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे की नाही? आणि त्यासाठी महत्वाचं आहे शिक्षण. करेक्ट. आणि हे शिक्षणाचं महत्व मला कळल्याशिवाय, म्हणून एक गोष्ट करणार आहे यावर्षी मी. काय ठरवलंय? माझं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलंय. यावर्षी 10वी देतोय. भाई साहब, काय कडक बातमी दिलीस. अभिनंदन. थँक्यू. पण मला सांग, हे सगळं कसं काय ठरवलंस अचानक? खरं सांगू शिवा, आपल्या आयुष्यात एक गोष्ट कळली की ज्ञान कधी वाया जात नाही. जेवढं शिक्षण घ्याल तेवढं कमी. आयुष्याने खूप काही शिकवलं, पण वह्या पुस्तकातलं शिक्षण आयुष्याला समृद्ध करतं, दिशा देतं, हे खूप लेट कळलं. म्हणून ठरवलं, आता शिकायचं, आता थांबायचं नाही. खरंय दादा, लहानपणापासून तुला आम्ही बघत आलो. तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकल्या आम्ही, आणि आयुष्यात ना त्याची खूप मदत होते आम्हाला. आजही तेच होतंय. ताई, तू फायटर आहेस आणि मला माहिती आहे तू जिंकणार आहेस. फक्त हिंमत नाही हारायची. स्वतःला सांगायचं, आता थांबायचं नाही. खरंय.
दादा तुला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काळजी घ्या आणि संध्याकाळी गाडी घ्या. लाईन लक्षात ठेव. बाय.